सहकार से समृद्धी या अभियानांतर्गत राज्यातील 21,158 सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणाचं काम सुरू आहे। त्यासाठी भारतीय खाद्य महामंडळामार्फत गोदामांचं जाळं विणलं जात आहे। या योजनेसाठी महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे। त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश असून 7,000 टन क्षमतेची नवी गोदामं जिल्ह्यात उभारली जाणार आहेत। भारतीय खाद्य महामंडळामार्फत देशाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या क्षमतेची गोदामं उभी केली जात आहेत। सहकार से समृद्धी या अभियानांतर्गत महाराष्ट्रातील 21,158 सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणाचं काम सुरू आहे। त्यासाठी निवडलेल्या 10 जिल्ह्यांमध्ये कोल्हापूरचा समावेश आहे। परिणामी जिल्ह्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांना पॅक्स योजनेचा मोठा लाभ होईल। गोदाम उभारणीसाठी कर्ज मिळवणं आणि भागीदारीत गोदाम व्यवस्थापन करणं अशा व्यवसायाच्या संधी आता उपलब्ध होणार आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 7,000 टन साठवणूक क्षमता निर्माण करण्याचं उद्दिष्ट आहे। त्यासाठी एका गोदामाची क्षमता 2,500 टन असणार आहे। अशी भव्य गोदामं उभारण्यासाठी रेल्वे मालधक्का आणि राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या जागेची पाहणी करण्यात आली आहे। गोदाम उभारणाऱ्या संस्थांना प्रति टन 100 रुपये भाडं मिळणार असल्यानं अनेक बँकांनी गोदाम उभारण्यासाठी इच्छुक असलेल्या संस्थांना कर्ज देण्याची तयारी दर्शवली आहे। तसंच व्याज सवलतीमुळे अनेक सहकारी संस्थांना गोदाम बांधून नवा व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध झाली आहे।